करमाळा पोलिसांनी 2.5 लाखाचा 10 किलो गांजा जप्त केला आहे। करमाळा पोलीस ठाण्यानं कामगिरी करत 2,58,250 रुपये किमतीचा 10 किलोचा गांजा जप्त केला आहे। दरम्यान करमाळा पोलीस ठाणेकडील डीबी पथकातील पोलीस अंमलदार वैभव राजेंद्र ठेंगल यांना कुंभेज फाटा पोपळस रोड इथं एक इसम गांजा विक्रीकरता घेऊन येणार असल्याची खबर मिळाली। त्यावरून छाप्याकरता पथक तयार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित माने, पोपट टिळेकर, पोलीस सब इन्स्पेक्टर पाखरे तसंच मनीषा पवार, घोंगडे, जगताप, अर्जुन गोसावी यांची टीम तयार करून पंच आणि पंचनामा करता लागणाऱ्या साहित्यांसह करमाळा ते टेंभुर्णी रोडवरील कुंभेज फाटा पोपळस रोडवर सापळा रचून त्यांना मिळालेल्या खबरीप्रमाणे एक इसम त्यांच्या हातात एक काळ्या रंगाची रेक्झिनची बॅगेसह रोडच्या बाजूस मिळून आला। या खबरीप्रमाणे त्याच्यावर संशय आल्यानं त्याला पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी पथकाच्या मदतीनं शिताफीनं पकडलं। यावेळी पंचासमक्ष त्याचा नावपत्ता विचारला असता त्यानं गौरव प्रकाश महाल्लीकर, वय वर्ष 23, राहणार दत्तनगर, पुणे, मुळगाव, गेवराई, जिल्हा बीड असं असल्याचं सांगितलं। त्याच्या अंगझडतीत व त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या बॅगेची तपासणी करता त्यामध्ये एकूण किंमत 2,58,250 रुपये किमतीचा गांजा निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये आढळून आला। त्यावरून गौरव प्रकाश महाल्लीकर, वय वर्ष 23, राहणार दत्तनगर, पुणे याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला करमाळा कोर्टात हजर केलं असता दिनांक 24/4/2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली। काल दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी आमच्या पोलीस ठाणेमधील पोलीस नाईक वैभव राजेंद्र ठेंगल यांना एक बातमी अशी मिळाली होती की करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील कुंभेज फाटा इथं एक व्यक्ती काही गांजासारखी नशा करणारे पदार्थ विकण्यासाठी येणार आहे। सदरच्या माहितीवरून आम्ही सापळा रचलेला होता। त्या रचलेल्या सापळ्यावरून सदर वर्णनाच्या व्यक्तीला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं त्याची बॅग, काळ्या रंगाची बॅग चेक केली असता त्यामध्ये साधारण 10 किलो गांजा मिळून आलेला आहे। त्या व्यक्तीचं नाव गौरव प्रकाश माल्लेकर असं असून तो मूळचा गेवराई जिल्हा बीड येथील रहिवासी असून सध्या तो दत्तनगर, पुणे येथे राहत आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित माने, पोपट टिळेकर, SI शेनगारे, वैभव ठेंगल, मनीषा पवार, काझी, घोंगडे, जगताप, गोसावी, उबाळे, शिंदे, गडकुळ, येवले, नितीन चव्हाण यांनी बजावली।